नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. खायची आवड आपल्याला आहेच, खादीच्या पाठीमागे आपण असतोयच आणि काहीतरी वेगवेगळं काहीतरी आपल्या चॅनलवरती असतेच. खायची आवड तुम्हाला आहे, खायची आवड मला आहे आणि या वेगळ्या ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून आपण एक असा कॉन्टेंट आज शोधून काढलाय कराडमध्ये आज आपण आलेलो आहे. कृष्णा हॉस्पिटल आहे, त्याच्या बाजूला बँक ऑफ इंडिया आहे, तिथनं आत कोयना वसाहतीमध्ये हे कॅफे मॅव्हरिक्स म्हणून या कॅफेला आपण इथं आलेलो आहे. ह्याचा जो ऍड्रेस आहे आणि गुगल मॅपचं लोकेशन आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंच आहे. ह्या कॅफेचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथं तुम्हाला सगळं जे बेस मिळणार आहे पिझ्झाचा, सगळं आहे ते वीट बसणं बनवणार. दुसऱ्या कुठल्या कॅफेला गेला तुम्हाला ते सगळं मैद्याचं मिळतं, इथं पूर्णपणे तुम्हाला वीटचं मिळणार आहे. आणि एक मेन विषय म्हणजे इथं जैन फूड मिळते. आता जैन फूड म्हणजे बऱ्याच जणांना कॉन्सेप्ट माहीत असेल किंवा नसेल, त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण वापरत नाहीत. तर हा कॅफे जो आहे जैन कॉन्सेप्ट वरती आहे. इथं तुम्हाला कुठलाही कांदा किंवा लसूणचं इथं तुम्हाला मिळणार नाही, अशा मापाचं फूड आहे. आणि दुसरी एक अनेक गोष्ट महत्वाची म्हणजे सेलिब्रिटी जे आहे ते बॉलिवूड सुपरस्टार सोनू सूद त्यांनी ह्या कॅफेचं ओपनिंग केलं. त्याने कॅफेचं ओपनिंग केले, काहीतरी वेगळं आहे म्हणून आपण इथं आलेलो आहे. आतमध्ये जाणार आहे, कॅफे काय लेवलचं आहे, स्पेशल काय ते सुद्धा बघणार आहे. चला तर बघूया. कॅफे मॅव्हरिक्सला आपण आतमध्ये आलोय बघा. आणि ॲम्बियन्स विषय वांड आणि कडक ॲम्बियन्स केले. कराडमध्ये तुम्हाला कुठेही असला ॲम्बियन्स बघायला मिळणार नाही. एकदम फॅमिलीसाठी आणि कुणासाठी जेन्युइन असं कोण जरी आलं तर तुम्ही इथं एन्जॉय करू शकताय, वेळ घालू शकताय. दुसरी एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे तुम्ही इथं बघू शकताय ओपन किचन आहे, एक नंबर. आणि आतमध्ये इथून दिसतेच हायजीन वगैरे टॉप मध्ये ठेवलेलं आहे. एकदम भारी विषय केलेला आहे बघा. एकदम असं वाटणार की इथं वेळ घालवावा. कराडमधलं सगळ्यात मोठा कॅफे असं म्हटलं तर काय हरकत नाही, बेस्ट कॅफे. वेगवेगळ्या पाट्या लावलेल्या आपण प्रत्येक कॅफेमध्ये बघत असतोय, पण एक बघायला भारी वाटणार, मनाला सुखदान देणारा एक माणूस आहे सोनू सूद. ज्या माणसानं कोरोना पिरियडमध्ये भरपूर लोकांची मदत केली आणि एक लोकांसाठी एक दुवा म्हणून हजर राहिला. त्यांनी ह्या कॅफेचं ओपनिंग केलेलं आहे. तिथं फोटोवर तुम्ही बघू शकताय, कॅफेच्या ओनरवर त्यांनी फोटो काढलेला आहे आणि एक भारी गोष्ट वाटली. त्यानंतर इकडे खाली बर्थडेसाठी वगैरे हॉल आहे, आपण तिकडे जाणार आणि तिकडे बघूया आपण. चालू कॉलेजची पोरं असू दे किंवा वेळ घालवायसाठी ठिकाण असू दे, इथं तुम्हाला बेस्ट स्पॉट मिळणार. तुम्ही बघू शकताय काय लेवलचं इंटेरियर केलेलं आहे, एकदम वेळ घालवायसाठी बेस्ट. आणि इकडे जर सेटअप बघितला तुम्ही, यांच्याकडे कसं असते वेगवेगळ्या प्रकारचं स्टँडअप कॉमेडी शो किंवा बर्थडेची पार्टी असू दे किंवा अजून काय शो असू दे ऑर्गनाईज केलेला, तर हे इथं सगळं होत असते. सिंगिंग वगैरे सुद्धा इथं होत असते, त्यांनी आपल्याला सांगितलं आल्यानंतर. त्यामुळे तुम्ही सुद्धा एखादा काही इव्हेंट ऑर्गनाईज करणार असला तर तो करू शकता, वेळ घालवू शकता. इकडं बर्थडेसाठीचा हॉल आहे, बर्थडेसाठी एक छोटासा हॉल आहे, आपण ते पण बघूया. तर इकडं असं बर्थडेसाठी सेटअप केलेला आहे बघा. सेटअप एक नंबर, छोटासाच आहे पण दिसायला देखणं आणि फील देणारा विषय मस्त केलं एकदम. जाऊया डायरेक्ट किचनमध्ये आणि किचनमध्ये जाऊन आपण रेसिपी बघूया स्पेशल वाली. कॅफे मॅव्हरिक्सच्या किचनमध्ये चाललोय आपण. या किचन मी तुम्हाला बोललो जसं हायजीन टॉपमध्ये व्यवस्था आहे, काय विषयच नाही. आणि किचन पण भलं मोठं आहे आणि ओपन किचन आहे. आपण यांचा स्पेशल मॅव्हरिक स्पेशल पिझ्झा आहे जो वीट बेस वर तयार होणार आहे, त्याची रेसिपी बघा. या बाहेर तुम्ही कुठं गेला तर तुम्हाला कसं आहे, एक सॉस मध्ये फक्त पिझ्झा देतील. आपल्या इथं नाही म्हणलं तर 2 ते 3 सॉसचे मिक्सचर्स होतात आणि त्यानंच आपला स्पेशल पिझ्झा बनतो. आता ह्याच्यावरती काय काय टाकलं बेस वरती? आपण आता पेरी पेरी सॉस टाकलाय, एक आमचा स्पेशल सॉस आहे, एक पिझ्झा सॉस आहे. 3 सॉस टाकलेले, 3 सॉसेस आपण त्यात दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये पिझ्झा बेस वगैरे आता वीट बेस तुम्ही म्हणताय, कराडमध्ये मला वाटतं कुठे मिळत नाही असं, सगळीकडे मैद्याचाच बेस आहे. तुम्ही कुठेही गेला तर तुम्हाला मैद्याचाच बेस आहे. वीट बेस जे आपण गव्हाचं म्हणतो ते तुम्हाला कराडमध्ये नाही. हे लिक्विड चीज आहे, लिक्विड चीज. त्यानंतर कॅप्सिकम, हे कॅप्सिकम्स आहेत टॉपिंग साठी. हे ओनियन्स आहेत, हे टोमॅटोज आहेत, टोमॅटो टाकलेला आहे. त्यानंतर ह्याच्यावर डायरेक्ट मोझरेला चीज आहे. मोझरेला चीज. तुम्ही बनवण्याची स्पीड पण जरी बघितली तर तशीच आहे की त्याप्रमाणे सर्व्हिस फास्ट एकदम मिळाली पाहिजे. त्या हिशोबाने आपल्याला आता तुमची स्पेशालिटी आहे मॅव्हरिक्स कॅफेचे की जैन फूड. त्याच्यामध्ये काय काय म्हणजे काय काय मिळतं आपल्याला? तुम्हाला जैन मध्ये तुम्ही पिझ्झा म्हणा, सँडविच म्हणा, बर्गर, पास्ता, हे आपण हर एक गोष्ट आपण एक फ्राईज सोडले तर बाकी सगळी गोष्ट तुम्हाला आपण जैन मध्ये देऊ शकतो आणि देतोय आपण. म्हणजे काय टाकला त्याच्यावरती? हे रेड पेपरिका आहे, हे एलिपिनोज आहेत. एलिपिनोज आणि रेड पेपर. ते बेस तुम्ही इथे स्वतः तयार करता का बाहेरून मागवता? नाही, आपले बेस तयार होऊन येतात. मग ते डेली फ्रेशच्या हिशोबानंच डेली
येतं ते. हे काय टाकलं याच्यावर? हे ब्लॅक ऑलिव्ह आहेत, ब्लॅक ऑलिव्ह, हे स्वीट कॉर्न्स आहेत. स्वीट कॉर्न्स. स्पेशलिटी यांची की ज्यांना कांदा लसूण चालत नाही, जैन फूड यांच्याकडे जे आहे तुम्हाला ते मिळणार आहे. म्हणजे हर प्रकारमध्ये मिळणार. पिझ्झा बर्गर काही पण घेतलं तर त्याच्यामध्ये बिना ऑनियनचं बिना लसूणचं मिळणार. हे पनीर टाकलेत. पनीर टाकलेलं आहे बघा. आणि दिसायला अजून तयार व्हायचा पिझ्झा, पण आत्ताच त्याच्यावरती इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत. मस्तपैकी गार्निश केलेलं आहे. रेड कॅप्सिकम आहे. रेड कॅप्सिकम. ओके. टॉपिंग्स तुम्हाला ओव्हरलोडेड भेटणार आहे एकदम. हा परत एकदा मोझरेला वरनं टाकतात. पुन्हा आणि एकदम मोझरेला गेलेला बघा. मॅवरिक स्पेशल पिझ्झा. हे चिली फ्लेक्स आहे वरून. चिली फ्लेक्स. ज्यांना पिझ्झा बनवायची आवड आहे त्यांनी सुद्धा हे फॉलो केलं तरी चालते. ह्यात काय टाकलं वरती? हा पिझ्झा स्प्रिंकलर आहे. आता आपला पिझ्झा बनलेला आहे. आता डायरेक्ट ओव्हन मधून तुम्हाला रेडी आपण खायला देणार आहे एकदम. किती वेळ राहणार ओव्हनला? 8 ते 9 मिनिटं लागतील बेक व्हायला टोटल. ओके. तर 8 ते 9 मिनिटानंतर ओव्हन जवळ तयार होईल त्याला आपण बघूया पिझ्झा. चला बघू. मॅवरिक कॅफेला आपण आलतो कराडमध्ये. लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन दिले, स्क्रीनवरती आणि दिसतच असेल. त्या कॅफेच्या स्पेशल डिश आपण घेतलेले आहेत. मॉकटेल आहे त्याच्यामध्ये. ब्लू सायक्लोन नावाचं यांचं रनिंग आयटम आहे. मॅवरिक स्पेशल आहे. इकडे आपल्यापुढे पास्ता आहे, इकडे मॅवरिक स्पेशल पिझ्झा आहे, इकडं सँडविच आहे आणि इकडे डबल डेकर बर्गर आहे. टेस्ट करून बघूया आपण. दिसायला तर एकदम जबरदस्त दिसायला लागले, तोंडाला पाणी सुटणार बैठल्यानंतर. सुरुवातीला आपण हे ब्लू सायक्लोन नावाचं यांचं मॉकटेल घेऊया. त्याची जी प्राइस आहे ती प्राइस राहणार आहे 150 रुपीज. वा, 5 आउट ऑफ 5. थोडं जबरदस्त लागते मॉकटेल. आतापर्यंत पिलेलं सगळ्यात भारी मॉकटेल आहे. आणि यांच्याकडलं रनिंग आयटम आहे, 100% त्या लेवलचं विषय आहे. पण लय भारी लागते ना. तर हे थोडं स्वीट आणि तिखटमध्ये येते म्हणून सांगितले त्याने. मॅवरिक स्पेशल आहे. आपण नंतर ट्राय करू आपण ते. त्यानंतर घेऊया आपण हे त्यांचा स्पेशल पास्ता. गुड. जाऊया आपण पिझ्झाकडे. त्यांचा स्पेशल मॅवरिक स्पेशल पिझ्झा आहे. मस्तपैकी चीज वगैरे म्हणजे बघू शकता. टॉपिंग्स वगैरे इथं फुल्ली लोडेड एकदम. टॉप नॉच. जबरी. नंतर पनीर मिक्स आहे याच्यामध्ये बघा, आणि वीट बेस आहे. शेवट क्वालिटी. वा. ट्राय करूया आपण मॅवरिक स्पेशल सँडविच. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे येते. या पिझ्झाची प्राइस राहणार आहे 300 रुपीज. आणि हा सँडविच जो असणार आहे 190 रुपयाचा आहे. ट्राय करून बघूया. पुढची व्हरायटी जबरदस्त क्वालिटी आहे. शेवट. त्यानंतर हे येते डबल डेकर यांचा बर्गर. इकडे एक स्कीम पण आहे यांच्याकडं की बाय टू गेट 1 फ्री तुम्हाला ते मिळणार आहे. तुम्ही जर 2 बर्गर घेतला तुम्हाला 1 फ्री मिळणार, 2 पिझ्झा घेतला तर 1 फ्री मिळणार आहे. असा ऑफर राहणार आहे. गरमागरम बर्गर. त्याच्यामध्ये आपल्याला इथं 2 आलू टिक्की बघायला मिळतील बघा. फुल्ली चीज लोडेड एकदम. बघू शकता जम्बो साईज बर्गर एकदम. तर याची किंमत 160 रुपीज राहणार आहे. आणि मस्त ट्राय करून बघूया आपण. एवढं मोठं आहे की ते बसत नाही तोंडामध्ये. पुढची क्वालिटी जबरदस्त आहे. नुसतं इंटेरियर आणि ॲम्बियन्स चांगलं नाही, पुढची क्वालिटी एकदम शेवट. बेस्ट. मॉकटेल म्हणू नका, बर्गर म्हणू नका, पिझ्झा म्हणू नका, एक ना एक विषय क्वालिटी आहे. आणि ब्लू सायक्लोन नावाचं जे मॉकटेल आहे तिथं तुम्ही ते 100% येऊन ट्राय करा. बेस्ट आहे. ॲड्रेस आणि लोकेशन गुगल मॅपचं तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. स्क्रीनवरती तुम्हाला आणि ॲड्रेस दिसत असेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आणि पिझ्झाचा व्हिडिओ जर आवडला असेल रेसिपी तर 100% लाईक करा. आपल्या इंस्टाग्रामला पेज आहे तिथं पण फॉलो करा. आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत.